चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इंजिनिअरिंग ड्रॉईंगमधील इन्क्लाइन लेटर अशा पद्धतीने करायचं आहे. ड्रॉईंगवर आपल्याला अशा पद्धतीने हे ड्रॉ करायचं आहे. त्यासाठी अशा प्रकारे उभ्या लाईन आणि इन्क्लाइन लाईन आखायच्या आहेत. इन्क्लाइन लाईन तिरकस लाईन 75 डिग्रीमध्ये येणार आहेत. त्यावर कसे ड्रॉ करायचे ते बघूया. आपल्याला इन्क्लाइन लेटरिंग करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आहे पेन्सिल, सेट स्क्वेअर, त्यामध्ये असलेला फ्रेंच कर्व आणि सेकंड सेट स्क्वेअर. याचा वापर करून आपल्याला इन्क्लाइन लेटरिंग करायचे आहे. अशा प्रकारे 2 सेट स्क्वेअर आपल्याला जी बॉर्डर तुम्ही आखणार आहे पेजला त्याला जोडायचे आहे. सेट स्क्वेअर अशा प्रकारे सेट करा. सुरुवातीला जो 0 मार्क आहे तिथपासून आपल्याला लाईन आखायचे. 7/5च्या रेशोमध्ये आपल्याला अशा प्रकारे उभे 7 भाग आणि आडवे 5 भाग करायचे आहेत. आपण जे अंतर घेतलेले आहे ते आहे 5 मिलीमीटर. प्रत्येक भागाचे 5 मिलीमीटर असं हे अंतर असेल. 7/5च्या रेशोमध्ये उभे 7 भाग अशा प्रकारे करायचे आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या लाईन असं आखायची असेल, दुसरा भाग आखायचा असेल त्यावेळेस जवळपास 1 सेंटीमीटर गॅप सोडा. 1 सेंटीमीटर गॅप सोडल्यानंतर लाईन आखा. तर पुढे तुम्हाला लाईन एक्सटेंड करायचे, वाढवायचे असतील तर अशा प्रकारे 2 सेट स्क्वेअर जोडा आणि जवळपास निम्म्या भाग हा पूर्व आखलेल्या लाईनच्या मध्ये असलेला असायला हवा, जेणेकरून तुमची लाईन स्ट्रेट होईल. दोन्ही लाईन मॅच होतात का बघा, समांतर होतात का बघा आणि नंतर मग त्या लाईन पुढे वाढवा. अशा प्रकारे लाईन वाढवायचे आहेत तुम्हाला. इथे लाईन वाढवून घेतले आहेत मी. आता जे आपल्याला जे इन्क्लाइन करायचं आहे त्यासाठी इन्क्लाइनचे लेटरिंग असतं ते जवळपास 75 डिग्री उजव्या साईड बाजूला झुकलेलं असतं. अशा प्रकारे सेट स्क्वेअर तुम्ही 90 डिग्री आणि शेवटचा जो लाईन आखली असेल त्याला मॅच करा. त्यानंतर जो 75 डिग्रीचा असेल पॉईंट तिथे तुम्हाला पॉईंट काढायचा आहे. 70 आणि 80च्या मधला सुरुवातीला लाईन आखून घ्या. अशा प्रकारे ह्या ज्या तुम्ही लाईन आखणार आहेत त्या 75 डिग्रीमध्ये असणार आहेत आणि ह्या लाईन आखण्यासाठी तुम्हाला 2H ची पेन्सिल वापरायची आहे. Hची पेन्सिल वापरली तर हलक्या हाताचा वापर करायचा आहे. त्यातून सेट्स करा. अशा प्रकारे सेट करा आणि इथे ज्या कॉर्नरपासून तुम्हाला हा शेवटची लाईन असेल तिथनं तुम्हाला 90 डिग्री अशी ही लाईन आखून घ्यायची आहे. अशा प्रकारे लाईन आखायची आहे. पूर्ण तुम्हाला पेजवर तुम्हाला जर पानांवर सगळ्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे जर अँगलमध्ये लाईन आखायची असेल जवळपास हा 90 डिग्रीमध्ये असा अँगल येतो. तुम्ही चेक करू शकता कोनाप्रमाणे, कोनचा वापर करून 90 डिग्री आहे. त्यानंतर बॉटम साईडची जी आपण खाली जी लाईन आखली आहे त्याला तुम्ही एक्सटेंड वाढवू शकता पूर्ण पेजपर्यंत. आणि इथे याच्यात पुन्हा आपल्याला जे आपण 7 भाग केले होते त्याचप्रमाणे उभे कॉमन 5-5 भाग करून घ्या. जवळपास आपल्याला अंतर जे कॉमन घ्यायचं ते सगळे उभं जे आपण 5 मिलीमीटर घेतलं होतं त्याचप्रमाणे उभं जे आडवे भाग 5 करायचे त्यासाठी आपल्याला 5 मिलीमीटरचाच जो गॅप असणार आहे तोच घ्यायचा आहे. अशा प्रकारे 5 भाग करा. पुन्हा पुढच्या अक्षरासाठी लेटरसाठी 1 सेंटीमीटर गॅप सोडा आणि अशा प्रकारे पुन्हा 5 मिलीमीटरच्या अंतरावर असे 5 भाग करून घ्या. अशा प्रकारे 5 भाग करा. लाईन आखताना पेन्सिल शार्प करा जेणेकरून तुमचे लाईन एकदम शार्प येतील, फाईन येतील.
प्रत्येक दोन अशा प्रकारे इन्क्लाइन लाईनचा वापर करून तुम्ही अशा पेजवर ते लाईन आखून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे बॉटम साईडला पण आपल्याला असे आडव्या लाईन आखून घ्यायचे आहेत. इथे मी पूर्ण पेजवर इन्क्लाइन लाईन आखलेल्या आहेत. इथे मी पूर्ण पेजवर इन्क्लाइन लाईन आखलेल्या आहेत. सुरुवातीला 7x5चा रेशो करून आपल्याला हे पूर्ण बॉक्स करून घ्यायचे आहेत. रेशो काही ठिकाणी कमी रेशो आहेत, 7x4 आहेत, 7x3 आहेत, 7x1 आहेत. तर हे लेटरिंग करताना सुरुवातीला हा शक्यतो HBची पेन्सिल वापरा. हा ए लेटर करण्यासाठी नॉर्मली एचे 3 पॉईंट आपले जे आहेत, बॉटम साईडचे 2 आणि वरचा मिडलला सेंटरला मध्यभागी असलेला सरळ अशा प्रकारे सेट स्क्वेअरचा आपण जोडायचा आहे. पेन्सिल शक्यतो तुम्ही HBची वापरा, जेणेकरून हे तुम्हाला जे मेन आपलं लेटरिंग आहे ते हायलाईट होईल, ते आरामात तुम्हाला दिसून येईल. सेकंड लेटर बी, त्याचासुद्धा रेशो 7x5चाच आहे. अशा प्रकारे सेट स्क्वेअर सेट करा. ज्या तुम्ही तिरक्या लाईन आखलेल्या आहे, इन्क्लाइन लाईन आखलेली त्यालाच फॉलो करा. तुमचे लेटर पण इन्क्लाइनमध्ये येतील, तिरकस येतील. ते कर्ल लेटर आहेत, BCD अशा प्रकारचे आहेत. तुम्हाला तिथे फ्रेंच कर्वचा वापर करायचा आहे. त्यासाठी दुसरं फ्रेंच कर्व असलेला सेट स्क्वेअर वापरा. तुमच्याकडे ज्या सेट स्क्वेअरमध्ये जो कट असेल त्याचा वापर करा. माझ्याकडे हा सेट स्क्वेअरमध्ये असा असलेला सेट कट आहे, फ्रेंच कर्व त्याला म्हणतात. त्याचा आपण वापर करून आपण आता बी लेटर इथे ड्रॉ करूया. हा जवळपास अशा प्रकारे येईल कर्व लाईन, आणि ही बॉटम साईडला जरा मोठे येईल, खालच्या बाजूस मोठे येईल आणि वरच्या बाजूस गोल भाग असा हा येणार आहे. त्याप्रमाणे टॉप लाईन, वरची बाजू आणि उभी असलेली इन्क्लाइन आहे, दोन्ही सुरुवातीला मॅच करा आणि मग पेन्सिलने त्याला डार्क करा. पेन्सिल शक्यतो उभी ठेवा, जेणेकरून तुमचं लेटरिंग येईल. इथे जर इन्क्लाइन केला, आडवी पेन्सिल धरली तर थोडासा तुमचा जो अँगल आहे तो थोडासा तुम्हाला चुकलेला दिसेल. अशा प्रकारे ड्रॉ करायचं आहे. जे शक्यतो राऊंड शेप असलेला कर्व लाईन असलेले जे आहेत, शक्यतो त्यांनाच ड्रॉ करण्यास अडथळा येतो. ते फाईन दिसण्यासाठी अशा कर्व लाईनचा वापर करा, फ्रेंच कर्वचा वापर करा. पुढचा लेटर आहे आपला C. शक्यतो जे C लेटर आहे इन्क्लाइन असल्यामुळे समोरील काही जे कोन आहेत एक बाजूस छोटे असतात आणि दुसऱ्या बाजूस मोठे असतात. त्याप्रमाणे फ्रेंच कर्वचा जो एक राऊंड असतो तो एकच वापरला जात नाही, तर ते असे 2 वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातात. इथे जर बघितलं Cचा, तर हा जो कॉर्नर आहे तो आहे थोडासा मोठा मोठा कर्व पकडला जातो इथे. त्याप्रमाणे फ्रेंच कर्वचा मोठा भाग वापरा. टॉप साईड आणि इन्क्लाइन फर्स्ट लाईन ह्याचा वापर केलेला आहे. तर इथे हा कॉर्नरला तुम्हाला छोट्या ह्याचा वापर करावा लागेल, पण इथे जर तुम्हाला ॲडजस्ट होत असेल तर शक्यतो त्याचा वापर करा. पुन्हा इथे ह्या प्रकारे फ्रेंच कर्वसाठी याचा वापर करा, ह्या कर्व लाईनचा. त्याप्रमाणे ड्रॉ करा. हा C इथे आपल्याला ड्रॉ करायचा आहे. चारही बाजूला जवळपास शून्यासारखाच हा आकार आहे, झिरोसारखा. त्यामुळे फक्त उजव्या साईडला तिथे मध्ये लाईन नाही येणार आहे, फक्त डाव्या साईडला लाईन येईल. अशा प्रकारे कर्व लाईन टाका. मधला जो गॅप सुटला त्याला डार्क लाईन करून द्या. अशा प्रकारे
जुनी गॅप असेल ते भरून काढा. पुढील लेटर डी साठी आपल्याला या पद्धतीने आखायचं आहे. व्हर्टिकल लाईन, नंतर हॉरिझॉन्टल लाईन, जेवढे 3 बॉक्स असतील तेवढे आपल्याला स्ट्रेट लाईन करून घ्यायचे आहेत. नंतर पुन्हा फ्रेंच कर्वचा वापर करून त्याचे कॉर्नर अशा पद्धतीने जॉईंट करायचे. अशा पद्धतीने आपल्याला त्यांचे कर्वचा वापर करून कॉर्नरमधले राऊंड अशा प्रकारे गोल करायचे आहेत. आणि राहिलेला भाग असा स्ट्रेट लाईनने जॉईंट करायचा आहे. पुढचे लेटर आहे एफ आणि ई आणि एफ. ह्या जर दोन्ही लेटर स्ट्रेट लाईनचे आहेत त्यामुळे ते तुम्हाला ड्रॉ करण्यात काही प्रॉब्लेम येणार नाही. जी सुद्धा तुम्हाला सी प्रमाणे तुम्हाला अशा प्रकारे कर्व लाईनचा वापर करून ड्रॉ करायचा आहे. त्याच्यानंतर आहे एच पण स्ट्रेट लाईनचा इन्क्लाइन स्ट्रेट लाईन तुम्हाला फक्त जॉईन करायचं आहे. त्याच्यानंतर आहे आय, सरळ व्हर्टिकल लाईनचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीने लाईन टाकायचं आहे. त्याच्यानंतर आहे जेचा रेशो आहे 7/3, त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे खाली राऊंड भागचा वापर करून तुम्ही फ्रेंच कर्वचा वापर करून तुम्ही अशा प्रकारे जे ड्रॉ करू शकता. पुढचं लेटर आहे केलासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन आणि इन्क्लाइन लाईन आहेत त्या लाईनचा वापर करून आपला ड्रॉ करायचा आहे. एलचा रेशो जरा कमी आहे 7/4, तो पण तुम्हाला स्ट्रेट लाईनचा वापर करून ड्रॉ करायचा आहे. त्याच्यानंतर एम आहे, एमचा रेशो 7/6चा आहे, त्याप्रमाणे जोडा. त्याच्यानंतर आहे एम, नंतर एन. जे लेटर आहेत ते गोलाकार आहेत, गोल भाग असलेले आहेत, त्यासाठी फ्रेंच कर्वचा वापर करा. ओसाठी अशा प्रकारे आपल्याला ड्रॉ करायचं आहे. कॉर्नर आहे ते अशा फ्रेंच कर्वच्या भागाचा वापर करायचा आहे. त्याप्रमाणे ड्रॉ करायचं आहे. सुरुवातीला आपण हा ओ ड्रॉ करूया. ओचा जो भाग आहे तो राऊंड शेपमध्ये असणार आहे, त्याचा रेशो 7/5च असणार आहे. अशा वेळी कॉर्नर पहिले राऊंड करून घ्यावेत. आणि नंतर मधला जो गॅप आहे तो स्ट्रेट लाईनने जोडून घ्या. त्याप्रमाणे पुढचं लेटर आहे तुमचं पी. सरळ अशी उभी लाईन जोडायची आहे. त्याच्यानंतर टॉप लाईन 3 बॉक्स जोडायचे आहेत सरळ लाईनने. त्याच्यानंतर शक्यतो त्याच्या अगोदर हे कॉर्नर भाग करून घ्या किंवा स्ट्रेट लाईन जोडून घ्या. गोल कर्व लाईन जो ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे त्याचा वापर करा. मी कर्व लाईन जोडतो आहे. पुन्हा आता बॉटम साईडचा कर्व एक जोडून घेऊया. अशा पद्धतीने जोडूया. नंतर जो उरलेला भाग आहे तो आपण सरळ रेषेने जोडायचा आहे. अशा पद्धतीने तुमचा पी अक्षर इथे पूर्ण होईल. तुम्हाला इथे HB पेन्सिलचा वापर करायचा आहे. त्याचा पुढचा लेटर आहे तो क्यू. जवळपास तो सेम ओ सारखाच असणार आहे. त्याप्रमाणे क्यूचं पण आपण लेटरिंग करून घ्यायचे. कॉर्नर असे कर्व लाईनने जोडायचे आहेत. अशा पद्धतीने
सगळे कॉर्नर पहिल्या कर्व पेंच कर्वने जोडून घ्या आणि नंतर त्याचा मधला राहिलेला गॅप तो पण सुद्धा जोडायचा आहे. पुढचं लेटर आहे तुमचं आर. त्याचासुद्धा रेशो 7/5 आहे. सेम टी अक्षरासारखंच आपल्याला ड्रॉ करायचं आहे. फक्त त्याच्यामध्ये एक इन्क्लाइन लाईन येणार आहे. अशा पद्धतीने जोडायचं आहे आणि शेवटी इन्क्लाइन असलेला भाग सुद्धा आपल्याला जोडून काढायचं इथे कॉर्नरपासून. पुढचं लेटर आहे तुमचं, हे जे लेटर आहे ते गोलाकार आहे. पुढचं लेटर आहे तुमचा एस. सेम हे जरा ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला अवघड जाईल, तर शक्यतो व्हिडिओ बघा, त्याप्रमाणे तुम्हाला कशा पद्धतीने ड्रॉ करण्याचं मला एक कल्पना येईल. असे दोन्ही साईडचं कर्व जोडायचे आहेत. एक कॉर्नर जरा मोठा कर्व लागतो, दुसऱ्या साईडला छोटा, आणि दोन्ही साईडला तुम्हाला कर्व लाईनचा वापर करूनच तुम्हाला हे जॉईनिंग करायचे आहे. मॅच करा आणि ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा. कर्व लाईनचा वापर करायचा अशा पद्धतीने. त्याचा आतमधील भाग आहे तो पण कर्व आहे, त्यामुळे तिथे पण तुम्हाला फ्रेंच कर्वचा वापर करावा लागेल. अशा पद्धतीत एस लेटर तुमचं झालेलं आहे. इथे पुढील लेटर आहेत ते TUVWXYZ. सरळ लाईन असल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला ड्रॉ करण्यात काही प्रॉब्लेम येणार नाही. सगळ्यांचे जवळपास रेशो तेच आहेत, 7/5चे. फक्त डब्ल्यूला 7/6चा आहे. त्याच्यानंतर 0 आहे, त्याचा जो रेशो आहे तो 7/4चा आहे. जवळपास 0सारखंच ओसारखंच आपल्याला हे ड्रॉ करायचं आहे. त्याचा रेशो जरा कमी आहे, 7/, त्यामुळे थोडासा हा ओपेक्षा थोडासा छोटा दिसेल. तुम्हाला अशा प्रकारे कॉर्नरचा वापर करायचा आहे आणि कर्वलाने ते जोडायचे आहेत. त्याप्रमाणे तुमचा हा ओ अक्षर पूर्ण होईल. अशा पद्धतीत त्याच्या पुढील आहे 1 लेटर. त्याच्यावर रेशो 7/1 रेशो. लेटरिंगमधील 0 ते 9, 0 to 9 नंबरिंगसुद्धा आपल्याला करायचे. त्यामध्ये हे कर्व लाईन असलेले नंबर्स आहेत, त्याचे आपण इथे लेटरिंग करत आहेत. 2, 3, नंतर 5, 6, 8, 9. मॅक्झिमम जास्तीत जास्त नंबरिंगमध्ये कर्व लाईन असलेले, वक्र लाईन असलेले
नंबर आहेत तर त्या कसे करायचे ते बघा. इथे शक्यतो कॉर्नर जे असणार आहे ते राऊंड करायचे आहेत. कर्व लाईनचा वापर करायचा. फ्रँकरचा 4 नंबर ड्रॉ करायला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार. सिम्पली आपल्या व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन आणि इन्क्लाइन लाईनचा वापर करायचा आहे. 5 लेटरमध्ये तुम्हाला फक्त हॉरिझॉन्टल लाईन, तुम्हाला एक आडवी लाईन जी आहे ती वरच्या भागास आखायची आहे. खालील भाग येणार आहे तो राऊंड येणार आहे. कर्व लाईनचा वापर करायचा आहे फ्रेंच कर्वचा. त्या पद्धतीने तुम्हाला राऊंड करायचं आहे. तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे फ्रेंच कर्वचा मॅक्सिमम वापर करा. त्यानंतर आहे 6 नंबर. हा इंग्लिशमध्ये जवळपास गोलाकारच आहे. त्यामुळे जे कॉर्नर आहेत ते पहिले फ्रेंच कर्वने अशा प्रकारे फ्रेंच कर्वचा वापर करून राऊंड करून घ्या. त्यानंतर जो मधला काही भाग सोडलेला आहे तो स्ट्रेट लाईनने जोडून घ्या. अशा पद्धतीने आपण 6 नंबरिंगमध्ये ड्रॉ करू शकतो. पुढील लेटर 7 लेटरमध्ये इन्क्लाइन आणि वरची आहे ती हॉरिझॉन्टल लाईन अशा प्रकारे जोडायचे आहेत. जवळपास सगळ्यांचा रेशो 7/5 आहे. अशा प्रकारे हा पुढचा आहे तो 8 नंबर. 8 नंबरसुद्धा जवळपास सर्वच कर्व लाईन राऊंड भागाचा गोल भागाचा आहे. त्याप्रमाणे फ्रेंच कर्वचा वापर करून असे आर्क ड्रॉ करा. ड्रॉ करण्यास अवघड येत असेल तर व्हिडिओ स्टॉप करून किंवा स्लो करून तुम्ही बघू शकता आणि त्याप्रमाणे हे आर्क ड्रॉ करायचं आहे. शेवटचा लेटर आहे तो 9. कर्व लाईन अशा प्रकारे तुम्ही वापर करून याचा कर्व लाईनचा वापर करून तुम्ही 9 लेटर हे ड्रॉ करू शकता. 9 लेटरमध्ये पण मॅक्झिमम तुम्हाला कॉर्नर तुम्हाला अशा प्रकारे जोडायचे आहेत. आणि त्याप्रमाणे 9 लेटर पूर्ण करून घ्यायचं आहे. दिसत असेल अशा प्रकारे फ्रेंच कर्वचा वापर करा आणि तुमचे लेटरिंग पूर्ण करा. जवळपास हा लेटरिंग जे आहे त्यामध्ये लेटरिंग आणि नंबर पूर्ण झालेले. अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.